नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्लॉगमध्ये। मित्रांनो, मी आता आलेलो आहे नाशिकच्या महामार्ग बस स्टँड इथे, म्हणजेच मुंबई नाका। त्याला मुंबई नाका पण म्हणतात आणि बाजूला महामार्ग बस स्टँड आहे। तर मी आता निघालेलो आहे ठाण्याला वाया कसारा। आता गाडी यायला थोडी उशीर होतं, तर म्हटलं चला काहीतरी खाऊया, भूक पण लागली, दुपारची वेळ आहे आणि म्हटलं इकडे बाहेर आलो बघावं काय मिळतं आहे का काय। तर इथं मी या सर्कलजवळ दोन दुकानं बघितली। एक आहे भगवती मिसळ, तिथे मिळते काळ्या मसाल्याची मिसळ। काळ्या मसाल्याची मिसळ कशी असते काय असते म्हटलं बघूया। तर आलेलो आहे मी, हे बघा, हे समोर आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या समोरच भगवती मिसळ आहे आणि समोर पण आहे मिसळचं दुकान। त्यांच्याकडे लाल मसाल्याची मिसळ मिळते आणि इथे मिळते काळ्या मसाल्याची मिसळ। तर काळ्या मसाल्याची मिसळ जी आहे, आपण ॲक्च्युली काळ्या मसाल्याचं मटण पण खातो, चिकन पण खातो आणि मच्छीची जी भाजी असते, मच्छी पण आपण काळ्या मसाल्यात बनवतो आहे। पण काळ्या मसाल्यामध्ये मिसळ हा जरा थोडासा वेगळा प्रकार आहे खाणाऱ्यांसाठी। तर मी त्यांना विचारलं, म्हटलं काळ्या मसाल्याची मिसळ कितीला? त्यांनी सांगितलं 80 रुपये। त्याच्याबरोबर एक पापड येतो, 2 पाव, कांदा, लिंबू आणि मिसळ। तर मी म्हटलं मला पापड नको आहे, मला फक्त मिसळ पाहिजे। हे बघा, ही मिसळ आलेली, काळ्या मसाल्याची मिसळ, वरतून मटकी आहे, आतमध्ये फरसाण आहे आणि काळ्या मसाल्याचा सुरवा आहे, पाव आहे आणि कांदा लिंबू। पापड मी घेतलेला नाही, पाण्याची बाटली जर घेतली तर ते 10 रुपये, असे मिळून 90 रुपये होतात। तर पाण्याची बाटली ऑलरेडी मी घेतलीच होती बस स्टँडला, पाण्याची बाटली नाही घेतली मी, मिसळ आणि 2 पाव घेतले। बघूया तर टेस्ट करू मित्रांनो। मिसळ खाल्लेली आहे, मिसळचं बाईट घेतलेलं आहे, 2-3 बाईट घेतली, छान वाटली, मस्त आहे खायला। काळ्या मसाल्याची मिसळ असं वाटतं मटणाचा फील येतो आहे रस्त्याला। तर आता थोडं संपवतो आणि मग नंतर पुन्हा येतो। तर आता मिसळ माझी खाऊन झालेली आहे, जरा पेट पूजा झाली म्हणून जरा बरं वाटतं आहे। सकाळी नाश्ता करूनच निघालो होतो, तर जरा थोडंसं खाल्ल्याच्या नंतर बरं वाटतं। मिसळही चांगली होती, काळी मिसळचा आस्वाद जरा मी पहिल्यांदा घेतलेला आहे। आणि तर हे आहे भगवती मिसळ, हे यांचं भांड हे आहे। आणि हे एक दादा तुमचं नाव काय? तेजस वाघ। तेजस वाघ हे एक दादा आहेत। आणि दादा तुमचं? राहुल। तर हे दोघं जण गाड्या सांभाळत आहेत, दुकान चालवत आहेत, आपुलकीने आलेल्या कस्टमरची विचारपूस करतात आणि चांगली सेवा देत आहेत ते, बरं वाटलं। आणि चांगली सेवा दिलं तर नक्कीच ग्राहक पण वाढतात। तर मला तर खाऊन जरा चांगली वाटली मिसळ। जर तुम्हाला जर खायची असेल तर कुठे यायचं मी तुम्हाला सांगतो। हे बघा, हे आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन, हे आहे महामार्ग बस स्टँड आणि इथं हे आहे बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक।
हे बघ, या असे इथे स्टॅच्यू बनवलेलं आहे, बसवलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आणि सावित्रीबाई फुले यांचा. खूप छान आणि जबरदस्त दिसतं ते. एखादा आपण फॉरेन कंट्रीमध्ये कसं गेल्याच्यानंतर ते बघतो तसा फील येतो इथे. फार भारी वाटतं. बरोबर इथंच आहे बघा भगवती मिसळ. चला तर मग मित्रांनो, भगवती मिसळची काळ्या मसाल्याची मिसळ खाल्ली, बरं वाटलं. आता मी जातो, निघायचं आहे मला ठाण्यासाठी. तर कसारा गाडी भेटली तर ठीक आहे, चांगलंच आहे. आणि मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत